मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात अवैध मद्य वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सहकाऱ्यांसह हाडाखेड तालुका शिरपूर येथील सीमा तपासणी नाक्याच्या परिसरात सापळा रचला। पोलिसांनी संशयावरून ट्रेलर RJ 32GB 4036 थांबवून चालकाकडे चौकशी केली, मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पोलिसांनी ट्रेलर सांगवी पोलीस ठाण्यात नेऊन झडती घेतली। त्यात 19 लाख रुपयांची मद्याची खोकी, 25 लाख रुपयांचे ट्रेलरसह सुमारे 45 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। संशयित चालक सतीश कुमार पुंडाराम जाट वय 44 राहणार तित्तरमोड हरियाणा याला अटक करण्यात आली। जप्त केलेला मद्यसाठा केवळ चंदीगड येथेच विक्रीसाठी प्रमाणित असल्याचे आढळले। पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर अधीक्षक अजय देवरे, उप अधीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक हिरे, उपनिरीक्षक मनोज कचरे, हवालदार संतोष पाटील, संदीप ठाकरे, योगेश मोरे, विजय ढिवरे, स्वप्नील बांगर, सुनील पवार, अल्ताफ मिर्झा, गुरुदास बडगुजर आदींनी ही कारवाई केली।